आज आपण झटपट असं बनवतोय बघा। तर याच्यासाठी मी इथं कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, टोमॅटो 2, एक बटाटा घेतलेला आहे, थोडीशी मिरची पण घेतलेली आहे बघा, लसूण आणि अद्रक, थोडे खडे मसाले आणि शेंगदाणे बघा। गॅसवरती मी कुकर गरम करण्यासाठी ठेवला आहे। तर याच्यामध्ये आपण 3 चमचे बघा तेल टाकून घेऊयात बघा। तेल व्यवस्थित तापलंय। आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊयात। मोहरी चांगली तडतडली की याच्यात 1 चमचा जिरे टाकून घेऊयात। तर याच्यानंतर थोडे खडे मसाले आणि आपण जो कांदा बघा चिरून घेतलाय तो टाकून घेऊया। कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत थोडं परतायचं बघा। कांद्यातील थोडा पाण्याचा अंश संपलेला आहे। आता आपण हा कांदा बघा थोडा भाजलेला आहे। आता आपण थोडासा कांदा बघा बाजूला सारून घेऊया आणि याच्यात अद्रक आणि लसूण आपण जो घेतलेला आहे बघा तो टाकून घेऊयात बघा। लसूण आपल्याला छान असा परतायचा आहे। लसणाची ना फोडणी खूप छान लागते याच्यात बघा। आता मिक्स करून घेऊयात। आता याच्यामध्ये टोमॅटो पण घालून घेऊयात आपण बघा। एक मिनिटभर टोमॅटो परतून घेतले। आता याच्यामध्ये आपण मिरची घालून घेऊयात बघा अगोदर आणि आपण जे बटाट्याचे काप केले ते पण आणि शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे घेतलेले बघायचं ते टाकून घेऊयात। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित बघा परतून घ्यायचे बघा। हे व्यवस्थित परतले। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार बघा मीठ घालून घेऊयात आणि थोडीशी हळद घालून घेऊयात बघा। आता याच्यामध्ये आपण थोडंसं बघा 1 ते 2 चमचे फक्त आपण दही घालून घेऊयात। आता हे याच्यात व्यवस्थित परतून घेऊयात बघा। सर्व भाज्यांना व्यवस्थित लागलं पाहिजे। दही नसले तर बघा लिंबू टाकलं तरी पण चालेल बघा। मस्त असा हा मी चिकन बिर्याणी मसाला घेतलेला आहे। आता हे टाकून घेऊयात आपण। याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते। थोडासा मी हा मसाला टाकून घेते। आता हे व्यवस्थित आणखीन आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत बघा हा आपल्याला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघा। हा तांदूळ मी एक 15 मिनिट बघा व्यवस्थित पाण्यात स्वच्छ धुवून भिजवून घेतलाय। आता जो आपण याच्यात टाकून घेऊया, हे मिक्स करून घेऊयात बघा। आता तांदूळ व्यवस्थित परतलाय बघा। आता याच्यात आपण उकळलेलं पाणी घालायचं बघा। गार अजिबात पाणी घालायचं नाही बघा। असं उकळून घेतलेलं मी पाणी आहे तर तांदळाच्या वरती थोडंसं बघा आपण हे पाणी घालून घेऊया। खूप पण नाही घालायचं, थोडंच घालायचं का तांदूळ भिजवल्यामुळे याला पाणी खूप थोडं लागतं बघा। आता याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घेऊयात बघा। याच्यामध्ये आपल्याला जर व्हेज बिर्याणीचा फील यायचा असेल तर आपण 1 चमचा तूप टाकून घेऊयात आणि तळून घेतलेला कांदा बघा असा तो टाकून घेऊयात। याच्यामुळे खूप छान टेस्ट येते बघा आपल्या ह्या व्हेज पुलावला। झटकीपट असा होणारा हा आपला व्हेज पुलाव आहे एकदम कुकरमध्ये। आता कुकरचं आपण झाकण लावून बघा एकदम खूप पण कमी नाही, एकदम मीडियम गॅसवरती बघा 3 शिट्ट्या आपण काढून घेऊया
बघा तुम्ही पाहू शकतात आपला साधा सिंपल असा बघा हा आपला मसाले भात किती छान झालेला आहे. बघा तुम्हाला दाखवते मी. आपण थोडा मिक्स करून घेऊयात. एकदम मऊ लुसलुशीत पण आणि सुट्टा पण होतो बघा. बघा मस्त असा आपला मसाले भात तयार झालेला आहे. चला तर मग खायला पण या आणि रेसिपी आवडली असेल तर एकदा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.